माझं विनायक फराकटे. आपण काय करता? मी MR आहे. ठीक आहे. मला तर तुम्ही आता एक युवक आहात, तर काय नेमकं आता सगळ्या राज्यात सुरू आहे की ग्रामीणचं वातावरण तापलंय, ऐन थंडी आहे, पण थंडीत हे वातावरण गरम आहे. त्याला कारणही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक आहेत. काय नेमकं वाटतंय तुम्हाला? नाही, आमचं काय 100% या मतदारसंघात ठरले. आम्ही पंचायत समितीला माननीय संभाजीदादा फराकटे आणि जिल्हा परिषद आमच्या काकी शोभाताई फराकटे यांना आम्ही 100% निवडून देणार. याचं कारण पण आहे, संभादादा फराकटे ही जी व्यक्ती आहे, म्हणजे निवडणुकीपुरतं नाही, निवडणूक संपल्यानंतर सुद्धा ही लोकांना, सर्वसामान्यांना वेळ देते. कोणीही गावात कोण मेलेला असू दे, काय असू दे, त्या दिवशी 100% जर गावात असतील तर त्याच दिवशी, नसेल तर दुसऱ्या दिवशी काय असेना त्याच्या घरात जाऊन बसून येणार. एवढ्यापर्यंत ही तळागाळात काम करणारी व्यक्ती आहे. दुसरा विषय कोरोना काळातली त्यांचं काम. कोरोना काळामध्ये सॅनिटायझर, मास्क कुठं मिळत नव्हतं, तर तिने स्वखर्चानं बाहेरून जाऊन येऊन ते सॅनिटायझर डबल रेटनं विकत घ्यावं लागलं, तरी ते घेतलं. बोरोडे, फराकटेवाडी दोन्ही गावाला त्यांनी सॅनिटायझर, मास्क वाटले. दुसरा विषय असा आहे की कोरोना काळामध्ये अजून एक गोष्ट मला निदर्शनास आली, ती म्हणजे आमचे मित्र जगदाळे डॉक्टर, त्यांचे वडील कोरोनानं एक्सपायर झाले. त्यावेळी लोक फक्त माणसांनाच नाही तर जे कोरोनानं वारलेत त्या प्रेतांनाही घाबरायचे. तर अशा वेळी ज्यावेळी ते वारलेत असं समजलं, तर संभाजीदादा फराकटे स्वतः त्या दवाखान्यात गेले, बॉडी स्वतः ऍक्सेप्ट केली. त्या बॉडी बरोबर ज्यावेळी ते अँब्युलन्समध्ये होते त्यावेळी त्यांनी PPE किट घातलं नाही, फक्त मास्क घातला. दुसरी गोष्ट, इथं अंत्यसंस्कार करत असताना दादा म्हणले की मी स्वतः अंत्यसंस्कार करणार. अशा वेळी त्यांनी PPE किट न घालता स्वतः अंत्यसंस्कार केलं आणि स्वतःच्याच घरात 8 दिवस स्वतः ते क्वारंटाईन राहिले. पण एक मित्रांसाठी जीव देणारा माणूस म्हणून या माणसाची ओळख आहे आणि 100% अशा माणसाला आम्ही साथ देणार. स्पर्धा परीक्षेसाठी काहीतरी त्यांचं कार्य आहे असं समजलं होतं, तर ते नेमकं काय कार्य आहे त्यांचं? स्पर्धा परीक्षाच असं नाही, वाढदिवसाच्या माध्यमातून असेल किंवा आधार फाउंडेशनच्या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून असेल, ते जे कार्यक्रम राबवतात, बऱ्याच वेळा कसं होतं की मॉब जमवण्यासाठी हुल्लडबाजीचे कार्यक्रम करण्यात येतात. पण दादांचे कार्यक्रम असेच असतात, स्पर्धा परीक्षा ज्यातनं पोलीस भरतीला लोकांना प्रोत्साहन मिळेल, किंवा दुसरा विषय असा आहे की मुलांना परीक्षा घेतात, मला वाटते आसपासच्या शाळेत जाऊन सराव चाचण्या घेतात, त्यासाठी ते प्रोत्साहनपूर निधी देतात. अशाच्या त्यांच्या काही गोष्टी आहेत, त्या खरंच म्हणजे आम्हाला आवडतात. बरं, एक युवक म्हणून विधानसभेचा आणि लोकसभेचा सदस्य कसा असावा आपण नेहमीच सांगत असतो, तर जिल्हा परिषदेचा आणि पंचायत समितीचा आपला लोकप्रतिनिधी कसा असावा असं तुम्हाला वाटते? कसं आहे, आता पंचायत समितीचं मी तुम्हाला सांगितलंच. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ह्याचे आमचे जे दोन्ही उमेदवार आहेत, आम्ही काकीलाच जिल्हा परिषदला पण निवडून देणार. आणि विषय कसा आहे की ही दोन्ही नेते हे ग्राउंडवर उतरून काम करणारे आहेत. लोकांच्या, सर्वसामान्यांच्या काय अडचणी आहेत हे यांना माहिती आहेत. आता संभाजीदादांचं तुम्हाला मी सांगितलं की हा शून्यातनं वर आलेला माणूस आहे, तर ह्या माणसाला शून्याची पण किंमत आहे आणि शून्यात असणाऱ्या माणसांची पण किंमत आहे. त्या माणसांना काय मदत हवी आहे आणि काय करायला पाहिजे ह्या गोष्टीची चांगली जाण आहे, सामाजिक जाण असणारा माणूस आहे. त्यामुळे आम्ही ह्या दोन्ही नेत्यांना, जी ग्राउंडवर आहेत, या समाजाची जाण आहे, या दोन्ही नेत्यांना आम्ही निवडून देणार. बरं, या दोघांच्या चिन्हाचं तुम्ही आवाहन कसं करायला येणाऱ्या 5 तारखेच्या निवडणुकीला? चिन्हाच्या बाबतीत आम्ही कमळ ह्या चिन्हावरील बोट दाबून आणि घड्याळ या चिन्हावरती बोट दाबून आम्ही संभाजीदादा फराकटे आणि काकी या दोघांना आम्ही निवडून देणार.